पाठीमागच्या भागामध्ये आपण बघितलं, की कशा पद्धतीनं हा जेफ्री जो आहे त्याचं बालपण गेलेलं होतं. त्यानंतर कॉलेजमध्ये कशा पद्धतीने हा वाया गेलेला प्राणी होता. म्हणजे वर्गामध्ये येऊन दारू पिणारा वगैरे अशा पद्धतीनं आणि याचा नालायकपणा वाढत चाललेला होता. आई-बापांचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं आणि या वेडातून त्यानं पहिला खून केलेला होता. आता ही हत्या झाल्यानंतर त्यानं ती जी बॉडी आहे, ती बॉडी त्या बॉडीचे तुकडे हे त्याच्या घराच्या पाठीमागे जी बाग होती त्याच्यामध्ये लपवलेले होते आणि याच्यामध्ये काही वर्ष निघून गेलेली होती. आता दुसरा खून होणार होता स्टीव्हन टॉमी या व्यक्तीचा. तारीख आहे 20 नोव्हेंबर 1987. 28 वर्षाचा स्टीव्हन तो हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता, आचारी म्हणून काम करत होता. स्वभाव अत्यंत शांत होता, हसरा चेहरा होता आणि चांगली नोकरी होती, सुखी परिवार होता. आणि त्या दिवशी म्हणजे 20 नोव्हेंबरच्या रात्री स्टीव्हन आणि त्याचे काही मित्र हे एका गे बारमध्ये मजा करण्यासाठी गेलेले होते. आता त्या बारमध्ये जेफ्री डाहमर हा सुद्धा बसलेला होता आणि मग यानं त्याला पाहिलं. त्यानंतर मग त्यानं त्याला स्मित हास्य दिलं, ह्यानं त्याला स्मित हास्य दिलं. अशा पद्धतीनं हे सगळं म्हणजे मेरे मन के तार बजे बार बार म्हणजे बारमध्ये बसून दिल के तार बार बार वाजायला लागले. आणि त्याच्यानंतर मग ह्या डाहमरनं त्याला सांगितलं, म्हटलं की चल आपण दारू पिऊया. त्याच्यानंतर मग त्या दोघांच्या मध्ये बोलणं सुरू झालं, की तुझं नाव काय आहे, माझं नाव काय आहे, त्यानंतर तू काय काम करतो, मी काय काम करतो, वगैरे 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 असं सगळं सुरू झालं. आणि मग नंतर बोलता बोलता तू फार हँडसम दिसतो, मग तो म्हणतो तूही फार हँडसम दिसतो. आणि त्याच्यानंतर मग या दोन हँडसमने त्यांचं हँड एकमेकांच्या हातामध्ये दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची मैत्री अजूनच गाढ झाली होती आणि दोघंही गप्पा मारायला लागलेले होते. आता काही वेळानं त्या डाहमरनं त्याला म्हटलं, की अरे एक काम कर, आपण हॉटेलमध्ये जाऊ आणि त्या ठिकाणी थोडंसं रिलॅक्स होऊ, चिल 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 होऊया. आणि हा म्हटलं ठीक आहे, चालेल. चालेल म्हटल्यानंतर मग दोघंही अँबॅसेडर हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये गेले आणि त्या ठिकाणी 507 नंबरची रूम होती. तर त्या रूममध्ये गेले. त्यानंतर दोघंही मस्तपैकी दारू-बिरू पिले आणि मौज-मस्ती वगैरे त्यांची सुरू झाली. आता हे सगळे दोघे अगदी टिंग झालेले होते, दारूच्या धुंदीमध्ये होते आणि त्याच धुंदीमध्ये ही रात्र निघून गेली होती. आता दुसरा दिवस उजाडला. हा जेफ्री जो आहे तो सकाळी उठला. उठला आणि बघतो तर काय, तर समोर रूममध्ये सगळीकडे सामान अस्ताव्यस्त पडलेलं आहे आणि स्टीव्हन जो आहे तो मरून पडलेला होता. त्याच्या छातीवरती जखमा होत्या, त्याचा गळा दाबल्याचं निशाण होतं. आणि डाहमर हे सगळं बघितल्यानंतर घाबरलाय, थरकाप उडालाय. अरे मी याला मारलं? म्हणजे ह्याचा स्वतःवरती विश्वास बसत नव्हता, की त्या रात्री दारूच्या धुंदीमध्ये या जेफ्रीनं त्या मित्राचा खून केलेला होता. आता खून तर त्याच्याकडून झाला होता, त्याला मारलेलं होतं, दारूच्या नशेमध्ये मारलेलं होतं. आता प्रश्न हा होता, की ही बॉडी कशी लपवायची? त्याच्यानंतर मग त्यानं आता शांत डोक्याने विचार केला आणि सगळं सामान वगैरे जे होतं ते सगळं आवरलं आणि आता पुढचा प्लॅन करायला सुरुवात केली. आता त्यानं मग त्याची जी रूम होती त्या रूमला कुलूप लावलं. त्या रूमच्या बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर मग त्याने एक भली मोठी बॅग विकत घेतली आणि म्हणजे सुटकेस वगैरे घेतली ती आणि मग तो आला, रूममध्ये आला. ते स्टीव्हनची जी बॉडी होती ती बॉडी त्याच्यामध्ये कोंबली आणि अत्यंत आत्मविश्वासाने आणि अत्यंत स्माईल देत वगैरे असं काही झालंच नाही, अशा पद्धतीनं त्यानं ती सुटकेस घेतली आणि त्या रिसेप्शन मधून तो अगदी शांतपणे, शांत चेहऱ्याने तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर आता लोकांना असं वाटलं, की त्याचं काही साहित्य असेल, सामान असेल, कोण एवढं लक्ष देतंय तेव्हा. आणि त्यानंतर मग तो प्राणी घरी आला. घरी आल्यानंतर त्यानं ती जी बॉडी, आता ते त्याचं जे घर होतं ना, ते त्याच्या आजीचं घर होतं आणि त्या ठिकाणी तो राहत होता. आजी काही त्या ठिकाणी नव्हती आणि असली तरी ती कुठेतरी गेलेली असेल. पण यानं त्या ठिकाणी बॉडी लपवली. 2 दिवस ती बॉडी त्या घरामध्ये होती आणि त्यानं नंतर त्या मृतदेहाचे तुकडे केले, त्याची हाडं मोडली, कचऱ्यामध्ये टाकली आणि त्याच्या डोक्याचा सांगाडा जो होता त्यानं काही दिवस, कवटी जी होती ती काही दिवस त्यानं जवळ ठेवली आणि नंतर ती सुद्धा नष्ट केली. तर अशा पद्धतीनं त्या व्यक्तीची त्यानं हत्या केली, त्याची विल्हेवाट लावली होती. आता दुसऱ्या बाजूला स्टीव्हन जो आहे तो त्या रात्री घरी आला नाही. रात्रभर त्याच्या घरचे काळजीमध्ये होते. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्याचे कुटुंब पोलिसांमध्ये जातात आणि तक्रार देतात, की बाबा तो गायब झालेला आहे. नंतर पोलीस त्याला पूर्ण शहरभर शोधतात. पोस्टर लावलं जातं, पण त्या मृतदेहाचा काहीही तपास लागत नाही. तो गायब झाला असं सगळ्यांना वाटतं. कित्येक वर्ष तो गायब होता. तो कधीच कोणाला दिसला नाही आणि या सगळ्या सत्याचा उलगडा 1991 मध्ये डाहमर ज्यावेळेस पकडला गेला, त्यावेळेस सगळ्यांना समजलं त्याची तर तेव्हाच हत्या झालेली होती. आता तिसरा खून होणार होता जेम्स डॉकस्टेटर.
हा एक फक्त 14 वर्षाचा कोवळा मुलगा होता. 16 जानेवारी 1988 हिवाळ्याचे दिवस होते. म्हणजे दिवस हिवाळ्याचे आणि रात्र पण हिवाळ्याचीच होती. ठिकाण होतं वेस्ट ॲलिस. आता फक्त 14 वर्षाचा जेम्स हा, त्याचं नाव पण छोटं आहे जेम्स, आणि वय पण लहान होतं आणि स्वप्न मात्र त्याची मोठी होती. कारण तो शाळेमध्ये तसा हुशार वगैरे नव्हता, पण त्याला मॉडेलिंग दिसायलाही चांगला होता. त्याच्यामुळे त्याला मॉडेलिंग करायचं होतं, फोटोशूटचं त्याला वेड होतं. दुर्दैवाने त्याचे वडील वारलेले होते आणि आईनं मोठ्या कष्टानं त्याला लहानाचा मोठा केलेला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये, अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये तो जीवन जगत होता, पण स्वप्न त्याची मोठी होती. 16 जानेवारी 1988 आता ही जी तारीख आहे, त्या दिवशी हा जेम्स मिल्वॉकी या भागामध्ये 27th स्ट्रीट ह्या वरती फिरत होता. आता हे 27th स्ट्रीट हे जे आहे ना, तो रस्ता आहे. म्हणजे आपल्याकडे जसे एम-जी रोड, एस-पी रोड हे रोड असतात, तसे तिथं 27 स्ट्रीट अशा पद्धतीचा रोड होता. त्या रोडनं तो फिरत होता आणि हे त्या फिरता डांबरला त्याने पाहिलं, किंवा त्यानं त्या डांबरनं त्याला पाहिलं. त्यानंतर आता तो दिसायलाही हँडसम होता, हा पण हँडसम होता. 2 हँडसम एकमेकांना भेटले होते आणि मग ह्यानं त्याला सांगितलं, "तू फार क्यूट दिसतो" वगैरे, वगैरे. ते जेफ्री डांबरनं सांगितलं. आणि त्यानंतर मग तो म्हटला, की "अरे, मी फोटोशूट करतो. मग तू माझ्याबरोबर येतो का? मी तुझे फोटो काढून देतो. आणि फोटो काढून देतो एवढंच नाही, तुला $50 पण देतो. म्हणजे तुझे फोटो काढतो, फोटोशूट करतो, तुला फोटो देतो, $50 देतो, घरी चल, तुला बिअर देतो, मौज मजा करू" वगैरे, वगैरे, वगैरे. म्हणजे तुझं मॉडेलिंगचं काम पूर्ण होईल. आता हे विचार करा, त्या 14 वर्षाच्या मुलाला हे स्वप्नासारखं वाटायला लागलं, की अरे कोणीतरी येतं आपल्याला, तू फार क्यूट दिसतो, तू फार सुंदर दिसतो सांगतो, आणि तुझे फोटो काढतो सांगतो, पैसेही देतोय, शिवाय बिअरही देतोय. त्याच्यामुळे मग त्या पोरानं ते सगळं मान्य केलं आणि मग नेहमीप्रमाणे, ठरल्याप्रमाणे त्या डामरचं आजीचं घर होतं, त्या घरी याला नेण्यात आलं होतं. आणि तिथं गेल्यानंतर मग सुरुवातीला त्याला बिअर दिली, त्यानंतर गप्पा मारणं सुरू झालं आणि मग एक सिप, 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 सिप ह्यांचं चाललं होतं. आता त्या जेम्सला असं वाटत होतं, की आता खरोखरच आपले फोटोशूट वगैरे होणार आहे. पण नंतर मग आता यानं त्याच्या दारू होती किंवा बिअर होती, त्याच्यामध्ये यानं गुंगीचं औषध, झोपेचं औषध टाकलेलं होतं. त्याच्यामुळे त्याला गुंगी यायला लागलेली होती. त्यानंतर जेम्स जो आहे तो गाढ झोपी गेला. झोपी गेल्यानंतर या डामरनं त्याचा गळा दाबायला सुरुवात केली. ऑलरेडी तो बेशुद्ध होता. त्याच्यामध्ये त्याचं वय लहान होतं, कोवळं पोरगं होतं आणि त्याच्यामुळे त्याला मारायला जास्त वेळ लागला नाही. काही वेळातच त्याचा यानं जीव घेतला होता आणि यानंतर मग नराधमानं त्याची बॉडी जी आहे ती स्वतःच्या जवळ ठेवली. कपडे काढले, म्हणजे बॉडीचे कपडे काढले आणि त्या मृत शरीराबरोबर तो खेळायला लागलेला होता. खेळायला लागला याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. काही तास त्यानं त्या बॉडीच्या बरोबर घालवले आणि नंतर त्यानं त्या शरीराचे तुकडे केले, ॲसिडमध्ये विरघळवलं. काही हाडं आणि सांगाडा मात्र त्यानं तो ठेवून दिला आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीनं, आणि काहीच केलं नाही अशा पद्धतीनं तो समाजामध्ये वावरायला लागला. आता एका बाजूला या राक्षसानं त्या मुलाला मारून टाकलं, दुसऱ्या बाजूला त्या मुलाची आई मात्र त्या लेकराची वाट बघत होती. मुलगा संध्याकाळी घरी येणार होता, तो आलेला नव्हता आणि आई रात्रभर वाट बघते आहे, अन्न-पाणी गोड लागत नाहीये, मुलगा कुठं गेलाय? आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग आई पोलिसांकडे जाते आणि माझा 14 वर्षाचा मुलगा गायब झालाय, अशा पद्धतीने ती तक्रार दाखल करते. पोलीस सुद्धा त्याचा शोध घेतात, काहीही सापडत नाही आणि जेम्स गायब झाला हे प्रकरण तसंच राहतं. तिला मात्र काळजी, की माझं मूल का मला सोडून गेलं? माझं काही चुकलं का? वगैरे, वगैरे, वगैरे. आणि शेवटपर्यंत त्या आईला ही गोष्ट कळलेली नव्हती. पण आयुष्यभरासाठी त्या मायमाऊलीला ही जखम झालेली होती आणि तिचा मुलगाही मिळाला नाही, त्याची बॉडी मिळाली नाही आणि अंत्यसंस्कार सुद्धा झाले नाहीत आणि फक्त आठवणी, अश्रू आणि तळमळ आयुष्यभर ती मायमाऊली तळमळत होती. आणि हे मुलाचं काय झालं हे कळायला कित्येक वर्ष गेलेली होती. अशा पद्धतीनं हा खून झाला होता. याच्यानंतर 1-2 महिन्यामध्येच या नराधमानं पुढचा खून केला होता. त्याचं नाव आहे रिचर्ड गुएरेरो. आता हा 22 वर्षाचा तरुण होता आणि हिस्पॅनिक कुटुंब जे आहे त्या परिवारामध्ये हा जन्माला आलेला एकदम साधासुधा असा मुलगा होता. त्याची आई सतत आजारी असायची आणि आपल्या आईला उपचार करण्यासाठी तो सतत काही ना काहीतरी काम करायचा किंवा तो धडपडत असायचा तिच्या दवाखान्यासाठी. त्याला प्रचंड पैसे लागायचे, प्रचंड त्यांची पैशाची तंगी असायची. आणि हा जो तरुण आहे तो तरुण नेहमी हसतमुख असायचा आणि शांत होता, अबोल होता आणि अत्यंत प्रेमळ स्वभावाचा होता. तारीख होती 24 मार्च 1988. आता ती रात्र रिचर्ड मित्रांच्या बरोबरची, म्हणजे या 24 मार्च या रात्री तो मित्रांच्या बरोबर बाहेर पडलेला होता आणि एका गे बारमध्ये गेलेला होता. आता त्या ठिकाणी त्याला हा जेफ्री डाहमर भेटला होता.
होता. नजरेला नजर, स्मित हास्य, चल माझ्या घरी, बियर, फोटोशूट, $50 देतो. आणि हे सगळं केल्यानंतर त्यानं ते मान्य केलं, चल जाऊया म्हणून. आणि त्यानंतर त्याला पैशाची गरजच होती, घरची परिस्थिती होती. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग त्या आजीचं घर, नंतर गप्पा, नंतर बियर, झोपेचं औषध, त्यानंतर बेशुद्ध, गळा दाबला आणि काही तास त्या बॉडीबरोबर खेळून, तुकडे करून विल्हेवाट लावली आणि त्याला संपवला. विचार करा त्या मुलाच्या घरच्याचं काय, म्हणजे त्या आईचं काय झालं असेल, जी मुलाची वाट बघत होती. आणि पुन्हा मग ते पोलिसांकडे गेले, तपास झाला, काहीही कळलं नाही, काय नाही. आणि ती फाईल जी आहे ती बंद झाली होती. अशा पद्धतीनं यानं त्या आईचा पूर्ण आधार किंवा आईच्या म्हातारपणाची काठी, आधाराची काठी यानं काढून घेतली होती. म्हणजे पैशाचं आमिष दाखवायचं, फोटोशूटचं आमिष दाखवायचं, नंतर निर्दयपणे खून करायचे, मृतदेहावरती अत्याचार करायचे, त्याची विल्हेवाट लावायची. अशा पद्धतीनं हे भयंकर प्रकरण सुरू झालेलं होता. आणि त्यानंतर काही महिन्यातच पुढचा खून झाला होता अँथनी सियर्स नावाच्या व्यक्तीचा, तरुणाचा. पण ही हत्या थोडीशी वेगळी होती, कारण पहिल्यांदाच डहामरनं केवळ खून केला नाही, तर आठवण म्हणून त्या बॉडीचे काही पार्ट जपून ठेवले होते. 25 मार्च 1989. अँथनी सियर्स, वय वर्ष साधारण 24 वर्षाचा आहे. आणि हा मॉडेलिंग करण्याचं त्याचं स्वप्न बाळगणारा तरुण आहे. मित्रमंडळामध्ये तो उत्साही आहे, पार्टी करणारा आहे आणि सगळ्यांना हवा-हवासा वाटणारा असा हा मुलगा आहे. आता 25 मार्चला अँथनी एका गे बारमध्ये गेलेला होता आणि अर्थातच डहामर त्या ठिकाणी शिकार शोधत होता. नंतर त्यांची भेट झाली. नंतर जे काही वगैरे होतं, म्हणजे चल माझ्या घरी, बियर देतो, तुला फोटोशूट करतो वगैरे सगळं झालं. घरी घेऊन आला आणि त्याच्यानंतर त्याला बियर वगैरे दिली. नंतर गप्पा वगैरे सुरू झाल्या. आता यावेळेस काहीतरी वेगळं घडणार होतं. अँथनी जो आहे त्याचं सौंदर्य या डहामरला आवडलेलं होतं आणि त्याची बॉडी सुद्धा त्याला ती आवडली होती. हत्या झाल्यानंतर त्यानं त्या बराच वेळ त्या बॉडी बरोबर ती खेळला आणि नंतर त्यानं त्या शरीराचे तुकडे केले होते. पण पहिल्यांदा त्यानं त्याची जी कवटी आहे, ती कवटी आणि त्याचं जननेंद्रिय जे आहे ते जपून ठेवलं होतं. म्हणजे हा हैवान जो आहे डहामर, तो आता केवळ खून करणारा नव्हता, तर खून करून त्या स्मृती जतन करणारा नरभक्षक बनला होता. म्हणजे नरभक्षक का, तर आतापर्यंत त्यानं ज्यांना मारलं होतं त्यांच्यातले काही पार्ट, काही बॉडी त्यानं खाल्ली सुद्धा होते. आणि आता या हैवानाची भूक वाढायला लागलेली होती. पुढचा खून होणार होता रेमंड स्मिथचा, 32 वर्ष वयाचा एका व्यक्तीचा. 1990 मध्ये मे महिन्यामध्ये हा खून झालेला होता. न्यूयॉर्कमध्ये अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जन्माला आलेला हा रेमंड होता. आणि त्याचे वडील लवकर गेले होते. आईनं एकटीनं घर सांभाळलेलं होतं आणि जीवन जगण्यासाठी मग त्यानं छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या होत्या आणि त्यानं सेक्स वर्करची पण कामं केलेली होती. आणि हीच गोष्ट त्याला आता या मार्गावरती घेऊन गेली होती आणि शेवटी तो त्या डहामरच्या तावडीमध्ये सापडला. 19 मे 1990, ठिकाण आहे मिल्वॉकी. आणि तो दिवस रेमंडच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला होता. अर्थात डहामर हा शिकार शोधत होता. त्याची नजर रेमंडवरती पडते. गोड बोललं जातं, पैशाचं आमिष दाखवलं जातं आणि हा सेक्स वर्कर होताच. त्याच्यामुळे त्याला अपार्टमेंटमध्ये बोलवलं जातं आणि नंतर पुढचे जे काही त्याला दारू पाजणं, त्याच्यानंतर मग त्याला मारणं वगैरे या सगळ्या गोष्टी त्यानं केलेल्या होत्या. आता यामध्ये ज्यावेळेस यानं त्या रेमंडला दारू पाजली होती आणि त्याला असं वाटलं की काही वेळातच हा बेशुद्ध होईल, हा झोपी जाईल. पण तो बराच वेळ झालं तरी तो बोलत होता, पण तो काही बेशुद्ध पडत नव्हता. आता ह्याला राग येत होता. ह्याचं एकतर म्हणजे वासना उसळत होती आणि त्याला तर ह्याचा जीव घ्यायचा होता. मग करायचं काय? मग यानं तो शुद्धीमध्ये असतानाच त्यानं चाकू घेतला आणि त्या रेमंडचा गळा चिरून टाकला आणि नंतर त्या गळा चिरलेल्या मृतदेहावरती लैंगिक अत्याचार केले आणि मग तुकडे वगैरे केले आणि त्याचं डोकं जे आहे ते एका डब्यामध्ये जतन करून ठेवलं होतं. पण ही भीषणता या ठिकाणी संपत नाही. तर या डहामरनं रेमंडच्या कवटी जी आहे त्या कवटीला रंगवलेलं होतं आणि एका बाजूला इकडं आता ह्याचा हा सगळा खेळ चाललेला होता. दुसऱ्या बाजूला ज्यावेळेस विचार करा तो मुलगा गायब होतो. त्याची आई पोलिसांमध्ये जाते. पोलीस पाहतात तर हा सेक्स वर्कर आहे. त्याच्यामुळे मग जास्त जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं दिलं नव्हतं. आणि नंतर हा रेमंड जो आहे तो परत कधी घरी आला नाही. पण इकडं याचं खूनसत्र मात्र चालू होतं. पुरावे मात्र मिळत नव्हते. शिकारी शिकार करत होता,
माणसं मारत होता आणि त्यानंतरही त्यानं अनेक लोकांना फसवलं होतं. त्यांची हत्या केली होती, त्यांना खाल्लं होतं, तुकडे केले होते, अवयव सजवून ठेवले होते आणि ज्या लोकांना मारलं त्या सगळ्यांची माहिती आता आपण येणाऱ्या काही पुढच्या भागामध्ये घेणार आहोत आणि याच्यामध्येच या नराधमाचा शेवट कसा झाला होता, भयंकर झाला होता, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर हा आत्ताचा या सीरीजचा दुसरा भाग आहे. तर आता आपण पुढच्या भागात म्हणजे तिसऱ्या भागामध्ये उद्या रात्री 8 वाजता भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.